चंदगड तालुक्यात विक्री केंद्रे बंद ठेवण्याचा इशारा, नियमांमधील गुंतागुंत आणि प्रशासनाच्या दुर्लक्षावर संताप, मागण्या न मांडल्यास शेती क्षेत्रावर होणार परिणाम। चंदगड तालुक्यातील कृषी निविष्ठा विक्रेत्यांच्या प्रलंबित अडचणींकडे शासनाकडून सातत्यानं दुर्लक्ष होत असल्याच्या निषेधार्थ चंदगड तालुका रासायनिक खतं आणि कीटकनाशक विक्रेते असोसिएशनच्या वतीनं महत्त्वपूर्ण बैठक पार पडली। या बैठकीत विविध समस्यांवर सखोल चर्चा करण्यात आली असून शासनानं तातडीनं सकारात्मक निर्णय न घेतल्यास तालुक्यातील सर्व कृषी निविष्ठा विक्री केंद्र बंद ठेवण्याचा इशारा देण्यात आला। बैठकीदरम्यान विक्रेत्यांनी व्यवसायातील वाढत्या अडचणी, शासकीय नियमांमधील गुंतागुंत तसंच प्रशासनाकडून अपेक्षित सहकार्य मिळत नसल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली। गेल्या काही वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मागण्यांकडे शासनानं गांभीर्यानं लक्ष देऊन त्वरित तोडगा काढावा अशी मागणी पदाधिकाऱ्यांनी एकमुखानं घेतली। राज्यभरातील संबंधित संघटनांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेच्या पार्श्वभूमीवर चंदगड तालुक्यातील विक्रेत्यांनीही एकजुटीनं आंदोलनाची भूमिका घेण्याचा निर्धार व्यक्त केला। तसंच प्रशासनाला निवेदन देऊन परिस्थितीची गंभीरता लक्षात आणून देण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला। या बैठकीला अध्यक्ष सचिन पाटील, वसंत पाटील, मनोहर पाटील, रामचंद्र बामणे, संदीप कोकरेकर, नारायण गिलबिले, सुभाष चव्हाण, सौरभ कोले, लक्ष्मण बंबरगेकर आणि विलास पाटील आदी उपस्थित होते। बैठकीच्या शेवटी शेतकऱ्यांना वेळेवर आणि योग्य दरात कृषी निविष्ठा उपलब्ध करून देण्यासाठी विक्रेत्यांच्या अडचणी दूर करणं अत्यंत गरजेचं असल्याचं सांगत, अन्यथा याचे गंभीर परिणाम संपूर्ण शेती क्षेत्रावर होऊ शकतात असा इशारा देण्यात आला। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राइब करा।